आमचे सहयोगी माननीय मनोजदादा पाटील यांच्या ताब्यामध्ये शहराची सत्ता दिलेली आहे। नगराध्यक्ष म्हणून युटी जाधव सर, उपनगराध्यक्ष माननीय पाटीलताई, गटनेते माननीय ऋषिकेश देशमुख, महेशदादा देशमुख, डॉक्टर जयंत पाटील सर, चंदूभाऊ दोंडे, सगळी टीम आहे। अजित जाधव असतील, काही नगरसेवक आज आमचे हजर नाहीत। तर शहरातल्या लोकांच्या काही अपेक्षा आहेत नगरपंचायतकडून आणि आमची पण जबाबदारी आहे, परंतु काही टेक्निकल अडचणी आहेत आणि त्या टेक्निकल अडचणी दूर केल्याशिवाय शहराचा विकास होऊ शकत नाही। आणि म्हणून आज नगरपंचायतला भेट दिली। माननीय CO हजारे साहेब आणि तहसीलदार मॅडम बनगर मॅडम या पण या बैठकीला उपस्थित होत्या। आता सगळ्यात अडचण शहरामधली काय आहे की आपल्याकडे जागा नाही, DP प्लॅन मंजूर नाही आणि तोपर्यंत कुठलंच विकासाचं काम करता येत नाही। आटपाडी शहर जर पूर्णपणे विकसित करायचं असेल, पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील आणि गावाची शोभा वाढवायची असेल तर ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या नगरपंचायतच्या असणं आवश्यक आहे। आणि आपल्यासाठी बाब चांगली आहे की काही जमिनी आहेत की ज्या रेकॉर्डवरती नाहीत आणि म्हणून त्या जमिनीचा सर्वे करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही काही खाजगी सर्वेअरना बोलवलं आहे। आम्हाला तर माहिती असावं नगरपंचायतला की नेमकी जागा किती आपण नव्यानं निर्माण करू शकतो, त्याचा उतारा तयार करू शकतो आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये ओढापात्र असेल, सरकारवाडा असेल, ओढापात्र इकडं सांगोला रोडकडचे जे खोकेधारक असतील तिकडची बाजू असेल किंवा चौकातून आपण ग्रामीण रुग्णालयाकडे जाताना, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाताना तिथं ज्या ओढापात्रामध्ये खोकीधारक आहेत त्या सगळ्या जागांची पाहणी केलेली आहे। ओढ्याच्या अलीकडची जी स्मशानभूमी आहे, रामोशी समाज आणि वडार समाजाची स्मशानभूमी आहे, तिथल्या जागेची काय परिस्थिती आहे। आता आम्ही इकडं गोडाऊनच्या ठिकाणी आलो आहे, इथंही काही जागा शिल्लक आहे, ती जागा आम्हाला नगरपंचायतला मिळू शकते का, तर याचाही प्रस्ताव राबकडचा पाठवलेला आहे। तर हे सगळे विषय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। खोकेधारकांचे काही तिथं अडचणी आहेत, काही ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांना त्याचा त्रास होतो आहे, तर त्यालाही शिस्त लावणं, खोकेधारकांच्या विरोधामध्ये आम्ही अजिबात नाही आहे, परंतु शहराला शिस्त लावण्याची आवश्यकता आहे। आणि त्या दृष्टिकोनातून 4 वाजता तहसीलदार मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि CO साहेब यांची एक बैठक खोकीधारक मालकांच्या सोबत आम्ही ठेवलेली आहे। आम्ही कुणालाही वाऱ्यावरती सोडणार नाही, परंतु गावाची शिस्त बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल नगरपंचायत म्हणून। आणि म्हणून कडक धोरण हे नगरपंचायतच्या माध्यमातून राबवण्याचं ठरवलेलं आहे। आपला दुसऱ्याचा, आमच्या पार्टीचा, विरोध पार्टीचा हा कुठलाही दुजाभाव नाही, त्यामुळे याबाबतचं कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही। आपल्याला शहर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे ते आपल्याला करायचं आहे। नगरपंचायतची इमारत बांधण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जागेची पाहणी केलेली आहे आणि त्याची मोजणी आजच आम्ही करून घेतो आहे। म्हणजे हे सगळी कामं जी आहेत शहराला अपेक्षित, ओढा सुशोभीकरण करणं असेल किंवा मच्छी मार्केट असेल, भाजीपाल्याचं मार्केट असेल, फळ मार्केट असेल, शहराला क्रीडांगणासाठी जागा मोठी आवश्यक आहे, ती जागा आमच्याकडे उपलब्ध नाही आहे, असे अनेक विषय आपल्यासमोर आहेत। आणि ते सगळे विषय मिटवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आता लोक 10 बाय 10च्या खोक्यामध्ये लोक त्यांचा व्यवसाय करतायत, कोणी 10 बाय 15, कोणी 10 बाय 20, म्हणजे ते काय त्याला तारतम्यच नाही। कोणी वड्यात बसतंय, कोणी पुलावर बसतंय, कोणी रस्त्यावरती बसतंय, बाजाराच्या दिवशी प्रचंड मोठी गर्दी आपल्या शहरामध्ये असते। तर या सगळ्याची शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून नगरपंचायतचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला शहरातल्या लोकांनी साथ द्यावी। सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हे शहर पूर्ण विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून एक आमचा प्लॅन करायचं चालू आहे आणि तो आम्ही नक्की यशस्वी करू। गावातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी माफक विनंती आहे। उद्या 19 तारखेला जी नोटीस दिलेली आहे अतिक्रमण काढण्याविषयी, उद्या 19 तारखेला जे सगळ्या खोकीधारकांना नोटीस दिलेली आहे अतिक्रमण काढण्याविषयी, हो, या सर्व खोकीधारकांचं पुनर्वसन होणार का? खोकी सगळं होणार, खोकीधारकांचं पुनर्वसन होणार। कोणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही। राजकारणाच्या कोणी भानगडीत पडला तर मग आम्ही पण काय इथलेच आहोत, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत, कोणी स्टंटबाजी करण्याची आवश्यकता नाही। खोकीधारक आमच्या आटपाडीची लोक आहेत, ते कुठल्या पार्टीत आहेत याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही।
त्यांचं संरक्षण करणं, त्यांना पाठबळ देणं आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे. पण याचा अर्थ कुठं पण खोकी टाका असं होत नाही. परवा तिथं ऍक्सिडेंट झाला, लोकांनी तक्रार केलेली आहे. इथं रस्त्यावरती आपल्या मेन रोडवरती लोक बसतायत. शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून नगरपंचायतचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही करणार. त्याबाबत कुणाचंही आम्ही ऐकणार नाही. शहराचा चेहरा बदलण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळी करायची आमची तयारी आहे. परंतु हे करत असताना गरीब लोकांवरती कुठला अन्याय होणार नाही. खोकेधारकांचं त्यांचं पोट त्या व्यवसायावरती आहे, त्यांच्यावरती कुठला अन्याय होणार नाही. खोकेधारक मालकांशी पण आमची चर्चा झाली आहे. वैयक्तिक आज बैठक आहे 4 वाजता. तर ते पण सगळे सपोर्टिव्ह आहेत नगरपंचायतला, की नगरपंचायतनं आमचं कुठंतरी चांगलं पुनर्वसन करावं आणि आम्हाला कायमस्वरूपीची जागा द्यावी. तर आम्ही तसा प्रयत्न करतोय. अजून आम्हाला 1 महिनाभर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमचे सगळे नेते मंडळी व्यवस्थितपणे ह्याच्यावरची भूमिका स्पष्ट करतील. टाउन प्लॅनिंग विषयी काय संकल्पना आहे? नाही, आता जोपर्यंत डीपी आराखडा नव्यानं केला जात नाही, कारण अगोदरचा जो आराखडा आहे तो एकदम चुकीच्या पद्धतीनं किंवा राजकारणाचा दृष्ट हेतू ठेवून केलेला आराखडा आहे आणि तो आराखडा आता आम्ही बदलणार आहोत. आणि त्यामुळं तो आराखडा झाल्याच्या नंतर काय आपल्याला पुढं प्लॅन करायचं त्याच्यावरती आपण बोलू शकतोय. आता आराखडा जोपर्यंत मंजूर नाही तोपर्यंत त्या विषयावरती बोलता येणार नाही. परंतु आराखडा मंजूर नाही म्हणून आम्ही गप्प बसत नाही. आराखडा आराखड्याच्या पद्धतीनं होईल, परंतु शहर बदलण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करणं आवश्यक आहे ते आम्ही करतोय.